तर मनसेकडून आज अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। मनसेच्या 3 विद्यमान नगरसेवकांच्या पत्नींनी आज अर्ज भरले आहेत। संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्ना देशपांडे, सुधीर जाधव यांची पत्नी स्नेहल जाधव आणि वीरेन तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल यांनी अर्ज भरले आहेत। दादर वॉर्ड क्रमांक 191 मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना महापालिका निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे। आपल्या सोबत स्वतः स्वप्ना देशपांडे आहेत। 15 वर्ष मी शासकीय नोकरी केली, त्याच्यामध्ये माझा विविध लोकांशी संबंध आला, राजकारण्यांशी सुद्धा संबंध आला। लहानपणापासून किंवा मला राजकारणाची पहिल्यापासून आवड होती, त्यामुळे जेव्हा मला ही संधी उपलब्ध झाली, जेव्हा संदीपचा वॉर्ड लेडीज झाला, त्यावेळेला मी राजसाहेबांकडे इच्छा व्यक्त केली की मला इकडनं निवडणूक लढवायला आवडेल आणि त्यांनी मला ती संधी दिली। एवढा मोठ्यावर पदावर असताना शासकीय पदाचा त्याग करत तुम्ही राजकारणात आला आहात, किती खात्री वाटते आहे विजयाची? नक्कीच जिंकून येणार आहे। मोठी रिस्क घेतली आयुष्यात असं वाटतं? नाही, असं मला नाही वाटत। एकच आयुष्य असतं, माणसाने प्रत्येक गोष्ट ट्राय केली पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। मनसेतर्फे आपले उमेदवार जाहीर झालेले आहेत। दादरमध्ये स्नेहल जाधव आणि भारती तांडेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्नेहल जाधव 192 वॉर्डमध्ये आहेत, भारती तांडेल ह्या 190 वॉर्डमध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया अर्ज भरण्याआधी जाणून घेणार आहोत। काय सांगाल की तुम्हाला नगरसेविका या पदाचा अनुभव आहे, काय आव्हानं वाटतं आहेत पुढच्या काळात? माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि गेले 15 वर्ष म्हणजे 20 वर्ष मी या विभागातून निवडून येत आहे। माझ्या मिस्टरांनी मी चांगली कामं केलेली आहेत। नक्कीच माझा विश्वास आहे माझ्या मतदारांवरती, ते नक्कीच मला निवडून देतील याची मी खात्री देते। भारती मॅम, तुम्ही काय सांगाल? खूप छान वाटतं आहे, खूप आनंद होतो आहे आणि जी कामगिरी मला दिली आहे ती मी 100% पार पाडीन। आपण बघू शकाल की या मनसे उमेदवारांच्या प्रतिक्रिया आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश मुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।